हॅलो स्टुडंट्स, आपण आज रोल्स थेरम या पॉईंटवरचे एक्झाम्पल्स पाहणार आहेत आणि एक्झाम्पल्स असणार आहेत एक्झरसाइज नंबर 2.3 मधील एक्झाम्पल्स असणार आहेत. आणि रोल्स थेरम तुम्हाला माहिती आहे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रोल्स थेरम पाहिलाय. रोल्स थेरम म्हणजेच काय बघा, कधी फंक्शन सॅटिस्फाय करतं रोल्स थेरम. तर फंक्शन काय असणार आहे, फंक्शन एफ इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी. जर फंक्शन एक कंटिन्युअस असेल क्लोज इंटरवल ए बी आणि ए आणि बी काय असणार आहे, रिअल नंबर्स असणार आहेत. जर फंक्शन एफ इज कंटिन्युअस ऑन ए बी, सेकंड कंडिशन असणार आहे फंक्शन एफ इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ऑफ ए बी. बघा डिफरन्शिएबल कुठे आहे, ओपन इंटरवल ऑफ ए बी. अँड थर्ड कंडिशन एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. या तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर देयर एक्झिस्ट ॲट लीस्ट one point C belongs to AB such that f dash C is equal to 0. हा रोल्स थेरम झाला आपला. बघा रोल्स थेरम काय सांगतोय, जर फंक्शन काय पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. कुठं, क्लोज इंटरवल ए बी. फंक्शन इज डिफरन्शिएबल पाहिजे, ओपन इंटरवल ए बी. and f of a is equal to f of a, f of b, सॉरी f of b ते पाहिजे. या तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर रोल्स थेरम काय झाला, व्हॅलिड झाला, कन्फर्मेशन झालं. मग आणखी रोल्स थेरम पुढे काय सांगतो बघा, असं होत असेल तर तिथे एक पॉइंट सी असं असतो की ए ओपन इंटरवल ए बी मध्ये असा एक सी पॉइंट असतो की एफ डॅश सी दिसलं तर काय मिळतं आपल्याला, 0 भेटते. मग आपल्याला क्वेश्चन कसं आहे बघा, चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोल्स थेरम. रोल्स थेरमची काय करायची, व्हॅलिडिटी चेक करायची, कन्फर्मेशन चेक करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं, यातल्या तीन कंडिशन सॅटिस्फाय होतात की नाही हे फक्त पाहायचं आहे. कोणते तीन कंडिशन, फंक्शन ए कंटिन्युअस आहे का, फंक्शन ए डिफरन्शिएबल आहे का, आणि एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आहे का. या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर ते दिलेले काय असणार आहे, फंक्शन काय असणार आहे, व्हॅलिड फॉर रोल्स थेरम असणार आहे. चला तर आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट एक्झाम्पल घेतोय आपण यामधलं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. आणि एक्स कसा आहे बघा, एक्स बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 1 3, म्हणजे इंटरवल क्लोज इंटरवल आहे 1 to 3. आता बघा, the function f given as, the function f आपण डिनोट केलं f of x is equal to x square minus 4x plus 3 is a polynomial function. लक्षात आलं असेल तुमच्या, हे काय आहे, पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आणि पॉलिनॉमियल फंक्शन कसं असतं, कंटिन्युअस असतं आणखी डिफरन्शिएबल पण असतं. मग therefore hence it is continuous on closed interval 1 to 3 and differentiable on open interval 1 3. बघा इथे दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. पहिली कंडिशन कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी, सॉरी 1 to 3 and differentiable on open interval 1 to 3. या दोन्ही कंडिशन्स काय झाल्या, सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आता थर्ड कंडिशन आपण पाहतोय. थर्ड कंडिशन काय आहे, तर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. ही आपली थर्ड कंडिशन आहे. आता थर्ड कंडिशन ए आणि बी कोणता घ्यायचा, तर इंटरवल मध्ये जे आहेत ते आपण ए आणि बी सिलेक्ट करणार आहोत. म्हणजे ए काय असेल, 1 असेल, बी काय असेल, 3 असेल. तर एफ ऑफ ए काय आहे बघा, एफ ऑफ ए इज इक्वल टू म्हणजे एफ ऑफ 1 काय असेल, फंक्शन मध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं तुम्ही काय करणार आहात, 1 पुट करणार आहे. एक्स स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 4 into 1 प्लस 3 which is equal to 1 चा स्क्वेअर 1 minus 4 plus 3 which is equal to minus 3 plus 3 is equal to 0. म्हणजे f of a म्हणजे f of 1 काय मिळालं बघा, आपल्याला 0 मिळालेला आहे. आता आपण f of 3 शोधणार आहे, म्हणजे f of b शोधणार आहे. f of 3 काय असेल बघा, जिथे जिथे x आहे तिथे 3 पुट करायचं आहे फंक्शन मध्ये. 3 स्क्वेअर मायनस 4 into 3 प्लस 3 which is equal to 3 चा स्क्वेअर
9 minus 4 into 3 12 plus 3 which is equal to 9 plus 3 12 12 minus 12 0 म्हणजेच काय बघा this gives f of a म्हणजेच f of 1 is equal to f of b म्हणजेच f of 3 म्हणजे रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन्स काय होतात बघा सॅटिस्फाय होतात thus काय लिहिणार आहात बघा thus the function कोणतं फंक्शन f of x is equal to x square minus 4x plus 3 satisfies all conditions of Rolle's theorem. फंक्शन काय करतं सॅटिस्फाय करतं ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम कंडिशन तर तीनच आहेत तर कोणती पहिली कंटिन्युअस आहे का बघायचं दिलेल्या इंटरव्हलला पण क्लोज घ्यायचं आहे आणि कंटिन्युअस असेल तर ते डिफरन्शिएबल असतं डिफरन्शियल कोणत्या इंटरव्हल घ्यायचं तर ओपन इंटरव्हल घ्यायचं आणि थर्ड कंडिशन f of a is equal to f of b हे चेक करायचं आहे आपण सेकंड एक्झाम्पल घेतोय याच टाइप मधलं f of x is equal to 2x square minus 5x plus 3 and x belongs to 1 3 closure interval 1 3 बघा ऑब्झर्व करा द फंक्शन हे आपल्याला दिले 2x square minus 5x plus 3 म्हणजेच काय येणार आहे द फंक्शन f given as f of x is equal to 2x square minus 5x plus 3 हे पॉलिनॉमियल फंक्शन झालं आणि पॉलिनॉमियल फंक्शन काय असतं कंटिन्युअस असतं ऑन क्लोज इंटरवल 1 3 इंटरवल आहे बघा 1 3 आहे त्यामुळे काही चेंजेस करायची गरज नाही आणि डिफरन्शिएबल पण काय ओपन इंटरवल 1 3 फक्त आता एक कंडिशन चेक करायची राहिली कोणती तर f of a is equal to f of b आहे की नाही हे फक्त आपल्याला चेक करायचं आहे आता फंक्शन मध्ये जिथं जिथं x होता तिथं 1 पुट करायचा 2 into 1 square minus 5 into 1 plus 3 is equal to 2 minus 5 plus 3 which is equal to 2 plus 3 5 5 minus 5 0 आता जिथं जिथं x आहे तिथं 3 पुट करायचं 2 into 3 square minus 5 into 3 plus 3 is equal to 2 into 3 the square 9 minus 5 into 3 15 plus 3 which is equal to 18 minus 15 plus 3 18 minus 15 plus 3 किती येणार बघा plus 3 6 आणि f of a म्हणजेच काय f of 1 is not equal to f of b म्हणजेच f of 3 is not equal to f of 3 therefore given function hence function not satisfies function f of x is equal to 2x square minus 5x plus 3 is not satisfies all conditions of Rolle's theorem हे पॉलिनॉमियल किंवा हे फंक्शन काय करत नाही रोल्स थेरमच्या कंडिशन्स काय करत नाही सॅटिस्फाय करत नाही लक्षात येत असेल बघा यामध्ये 3 स्टेप्स आहेत दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे का डिफरन्शिएबल आहे का आणि f of a f of b आहे f of a is equal to f of b आहे का हे चेक करायचं आपण थर्ड घेतो एक्झाम्पल f of x is equal to e raised to minus x into sin x x belongs to 0 pi
बघा आता फंक्शन जर ऑब्झर्व केलं तर e रेज टू मायनस एक्स आहे, हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे इंटू साइन एक्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. गिवन फंक्शन बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक आहे, त्यामुळे ते कंटिन्युअस असणार आहे. कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल कुठे असणार आहे? आणि इट्स डोमेन असणारच आहे. कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असणारच आहे, आपल्याला चेक करायची काही गरज नाही. गिवन फंक्शन इज continuous on closed interval, continuous and differentiable on its domain. कारण काय तर ते एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. म्हणजेच काय फंक्शन कोणतं e रेज टू मायनस एक्स साइन एक्स इज continuous on closed interval 0 pi and therefore e raised to minus x sin x is differentiable on open interval 0 pi. लक्षात येते. आता राहिली फक्त एकच कंडिशन राहिली. एक कंटिन्युअस आपण दाखवले, डिफरन्शिएबल दाखवले. आता कंडिशन थर्ड कोणती कंडिशन? f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ b. म्हणजेच काय f ऑफ 0 इज इक्वल टू f ऑफ पाय. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे थर्ड कंडिशन. लेट f ऑफ 0 इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण 0 घेतोय फंक्शन मध्ये, जिथे जिथे x आहे तिथे 0 पुट करा. म्हणजेच काय येणार आहे? e रेज टू मायनस 0 sin 0 which is equal to काय येणार आहे बघा, e रेज टू 0 ची व्हॅल्यू 1, sin 0 0, म्हणजेच काय येणार आहे 0. आणि f ऑफ पाय इज इक्वल टू e रेज टू मायनस पाय sin पाय, आणि e रेज टू मायनस पाय sin पाय ची व्हॅल्यू 0, म्हणून काय येणार आहे 0. म्हणजेच काय होतं बघा, f ऑफ 0 is equal to f of pi. Third condition satisfy झाली. f of 0 is equal to f of pi. Therefore, given function satisfies all conditions of Rolle's theorem. त्यामुळे काय होतंय, गिवन फंक्शन काय करते की सॅटिस्फाय करते ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम. लक्षात आलं असेल तुमच्या. फक्त आपल्याला तीनच कंडिशन चेक करायच्या आहेत. फोर्थ एक्झाम्पल, f of x is equal to sin x minus cos x plus 3. बघा इथं काय आले फंक्शन sin x minus cos x, sin x minus cos x plus 3. बघा the function sin x काय आहे बघा, the function sin x cos x 3 are continuous and differentiable on its domain. आता कंडिशन्स त्यामुळे काय बघा, फंक्शन काय आहे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे ऑन इट्स डोमेन. देअरफॉर काय झालं बघा, f ऑफ x पहिली कंडिशन करतोय आपण सॅटिस्फाय. f ऑफ x is equal to sin x minus cos x plus 3 is continuous on closed interval. इंटरवल आपल्याला दिलेला आहे बघा, लिहायचं राहिलं इथं. एक मिनिट लिहिते मी. 0 to 2 pi आहे. 0 to 2 pi. Continuous on closed interval 0 to 2 pi. आता सेकंड कंडिशन बघा, सेकंड कंडिशन काय असणार आहे, फंक्शन f ऑफ x इज इक्वल टू sin x minus cos x plus 3 is differentiable
ऑन ओपन इंटरवल AB. कंटिन्युअस पण झाली आणखी डिफरन्शिएबल पण झाली. आता थर्ड कंडिशन f ऑफ a म्हणजेच काय, याची व्हॅल्यू काय घेतोय आपण 0. f ऑफ 0 इज इक्वल टू दिलेल्या फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे 0 पुट करायचं. sin 0 minus cos 0 plus 3 which is equal to sin 0 ची व्हॅल्यू 0, cos 0 1 plus 3 which is equal to 2. and f of 2 pi is equal to sin 2 pi minus cos 2 pi plus 3 which is equal to sin 2 pi 0, cos 2 pi 1 plus 3 which is equal to 2. म्हणजेच काय भेटते बघा आपल्याला f of 0 is equal to f of 2 pi. Therefore given function satisfies all conditions of Rolle's theorem. Therefore given function last ला लिहायचे. Therefore given function satisfy all conditions of Rolle's theorem. लास्ट एक्झाम्पल घेतो आपण यामध्ये. एक्झाम्पल इज बोर्डवरती मी लिहिले अगोदर बघा. f of x is equal to x square. बघा f of x is equal to x square आणि आपल्याला इंटरवल दिलाय. बघा कसं आहे फंक्शन f of x is equal to x square. कंडिशन दिलाय बघा if 0 is less than x less than equal to 2. आणि हेच फंक्शन कसं आहे 6 minus 2 कोणत्या इंटरवलला आहे तर 2 is less than x less than equal to 6. आता आपल्याला हे फंक्शन दिलेले फंक्शन सॅटिस्फाय करतात का बघायचे रोल्स थेरमच्या कंडिशन्स. तर बघा दिलेले फंक्शन लिहिले आपण. आता हे कंटिन्युअस असणारच आहे, फक्त आपल्याला डिफरन्शिएबल आहे का बघायचंय. पण कोणत्या पॉइंटला आपण 2 ह्या पॉइंटला चेक करतोय कारण ह्या पॉइंटला हे कंटिन्युअस असणार आहे, इथे पण हे कंटिन्युअस असणार आहे. तर राहिला पॉइंट 2, त्या 2 ह्या पॉइंटला आपण चेक करतोय. तर f डॅश x शोधतोय बघा. f डॅश x पहिलं फंक्शन डिफरन्शिएट केलं x स्क्वेअर काय मिळणार आहे 2x. सेकंड फंक्शन डिफरन्शिएट केलं आपल्याला मिळालं बघा पहिलं फंक्शन डिफरन्शिएट केलं f डॅश x इज इक्वल टू 2 मिळाला, सॉरी 2x. आणि सेकंड इंटरवलचं फंक्शन डिफरन्शिएट केलं 6 minus 2 ला -1 मिळाला. जर आपण आता व्हॅल्यूज पुट केल्या बघा 2 ला चेक करतोय म्हणून x च्या जागी 2 पुट करायचं आपल्याला. म्हणजे इथं आपण 2 पुट केलं तर काय येणार बघा 2 × 2 इज इक्वल टू 4 आणि इथं काय येणार आहे -1. म्हणजे हे इक्वल येत नाही बघा. काय होत नाहीये इक्वल येत नाही. म्हणजेच काय लेफ्ट हँड साइडचं डिफरन्शिएट केल्यानंतर आपण x इज इक्वल टू 2 या पॉइंटला जर चेक करत असो डिफरन्शिएबिलिटी तर त्या पॉइंटला काय होतंय फंक्शन इक्वल येत नाही. म्हणजेच काय बघा लेफ्ट साइड ऑफ f डॅश ऑफ 2 इज इक्वल टू 4 आणि राइट साइड काय येणार आहे f डॅश ऑफ 2 इज इक्वल टू -1 आणि या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल नाही म्हणून फंक्शन काय नाही इज नॉट डिफरन्शिएबल. हे फंक्शन काय झालं गिवन फंक्शन इज not differentiable at point x is equal to 2. कारण 2 काय belongs to कुठे आहे इंटरवल कोणता दिलाय 0 to 6. 2 belongs to 0 to 6. इंटरवल आपला होता 0 to 6. या 0 to 2 पर्यंत आपल्याला x स्क्वेअर हे फंक्शन होतं आणि 2 पासून पुढे काय होतं 6 पर्यंत 6 minus 2 हे फंक्शन होतं. तर हा 2 काय 0 to 6 मधलाच आहे. जर हे डिफरन्शिएबलच होत नाही तर पुढची कंडिशन थर्ड कंडिशन सॅटिस्फाय करायची आवश्यकताच नाही. म्हणजे दिलेलं फंक्शन हे काय करत नाही नॉट सॅटिस्फाईज कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम. ओके, थँक्यू.